नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत आदिवासी विकास विभाग भरती 2026 संभाव्य प्रश्नपत्रिका गट ड चौकीदार या पदाविषयीचे जी या विषयासंदर्भातील प्रश्न व त्याची उत्तरे. तत्पूर्वी तुम्ही जर संध्या खेत्री या चॅनलला नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. चला तर पाहूया. प्रश्न क्रमांक 1. आदिवासी विकास विभागाच्या आश्रमशाळेत कोणाला मोफत शिक्षण दिले जाते? बघा, आदिवासी विकास विभागाची जी आश्रमशाळा असते त्या शाळेमध्ये आपल्याला विचारले की कोणाला मोफत शिक्षण दिले जाते. तर त्या शाळेमध्ये मुख्यत्वे जे अनुसूचित जमातीतील म्हणजे जे एस टीचे विद्यार्थी आहेत त्यांना काय दिले जाते? मोफत शिक्षण दिले जाते. प्रश्न क्रमांक 2. महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याला ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प आहे? बघा, महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प आहे? तर तो ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प हा कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर तो चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 3. ड्युटीवर असताना जर आग लागली तर चौकीदाराने सर्वात आधी काय करावे? बघा, जर एखादी व्यक्ती ड्युटीवर असताना जर आग लागली तर चौकीदाराने सर्वात आधी काय करावे? तर काय करावे? आगीचा जो गजर आहे तो वाजवून सर्वांना सावध करावे आणि अग्निशामक यंत्राचा वापर करावा. ड्युटीवर असताना जर आग लागली तर चौकीदाराने सर्वात प्रथम काय करावे असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. तर त्याने काय करावे की आगीचा गजर वाजवून सर्वांना सावध करावे की या ठिकाणी आग लागलेली आहे म्हणून, आणि अग्निशामक यंत्राचा काय करावा? त्यांनी वापर करावा. प्रश्न क्रमांक 4. नाशिक जिल्ह्यातील सर्वात उंच शिखर कोणते? बघा, नाशिक जिल्ह्यातील सर्वात उंच शिखर कोणते आहे? बघा, जे कळसुबाई हे काय आहे? नाशिक जिल्ह्यातील सर्वात उंच शिखर आहे. तसेच हे जे कळसुबाई शिखर आहे हे महाराष्ट्र राज्यातील सुद्धा सर्वात उंच शिखर आहे. आणि आपल्याला जर विचारलं की या शिखराची उंची किती आहे, तर या शिखराची उंची किती आहे? 1646 किलोमीटर एवढी आहे. प्रश्न क्रमांक 5. खालील मालिकेतील रिक्त जागी काय येईल? बघा, आपल्याला एक मालिका दिलेली आहे आणि आपल्याला काय सांगितलंय की त्याच्या रिक्त जागी कोणती संख्या येईल? बघा, 2, 2ची दुप्पट काय होते? 4, 4ची दुप्पट काय होते? 8, 8ची दुप्पट काय होते? 16. म्हणजेच या मालिकेमध्ये काय केलेली आहे? अगोदरच्या संख्येची दुप्पट केलेली आहे. तर आपल्याला 16च्या नंतर येणारी संख्या आपल्याला सांगितलेली आहे. तर 16ची दुप्पट काय होईल? 32 होईल. म्हणून आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर काय राहील? 32 राहील. प्रश्न क्रमांक 6. भारताच्या राष्ट्रध्वजातील अशोक चक्र कोणत्या रंगाचे असते? बघा, भारताच्या ज्या राष्ट्रध्वज आहे आपला त्या राष्ट्रध्वजामध्ये जर विचारलं किती रंग असतात तर 3 असतात. ते कोणते कोणते असतात? तर केशरी, पांढरा आणि हिरवा. तर आपल्याला विचारलंय, तुम्हाला जर विचारलं त्या अशोक चक्रामध्ये एकूण किती आर्य असतात, तर किती आर्य असतात? ते 24 आर्य असतात. आणि इथे विचारलंय की भारताच्या राष्ट्रध्वजातील जे अशोक चक्र आहे ते कोणत्या रंगाचे आहे? तर ते गडद निळे म्हणजेच नेव्ही ब्ल्यू कलरचे आहे. प्रश्न क्रमांक 7. अहमदनगर जिल्ह्यातील भंडारदरा धरण कोणत्या नदीवर बांधले आहे? बघा, अहमदनगर जो जिल्हा आहे त्या जिल्ह्यातील जे भंडारदरा धरण आहे ते आपल्याला विचारले की कोणत्या नदीवर बांधलेले आहे? तर ते कोणत्या नदीवर बांधलेले आहे? प्रवरा नदीवर बांधलेले आहे. प्रश्न क्रमांक 8. ATM मधून पैसे काढताना काय गोपनीय ठेवणे आवश्यक असते? बघा, जेव्हा एखादी व्यक्ती आपण ATM मधून पैसे काढतो तर ATM मधून पैसे काढताना आपल्याला कोणती गोष्ट गुपित ठेवावी लागते? गोपनीय ठेवावी लागते, गुपित ठेवावी लागते. तर कोणती गोष्ट गुपित ठेवावी लागते? की जो आपण ATM मधून पैसे काढण्यासाठी जो पिन नंबर टाकलेला आहे तो काय करावा लागतो? आपल्याला गुपित ठेवावा लागतो. म्हणजेच आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर काय राहील? पिन नंबर. प्रश्न क्रमांक 10. पेसा कायदा कशाशी संबंधित आहे? बघा, जो पेसा कायदा आहे तो विचारले आपल्याला कशाशी संबंधित आहे? तर हा पेसा कायदा कशाशी संबंधित आहे? आदिवासी बहुल भागातील ग्रामपंचायतीचे अधिकार आणि स्वयंशासन याच्याशी काय संबंधित आहे? हा पेसा कायदा संबंधित आहे. प्रश्न क्रमांक 10.
विसंगत घटक ओळखा. बघा, विसंगत घटक ओळखायचा आपल्याला. याच्यामध्ये दिलेले नाक, कान, डोळे, हात आणि बघा नाक, कान आणि डोळे हे काय दिलेले आहेत आपल्याला. आणि याच्यातील आपल्याला काय विचारायचं, विसंगत घटक ओळखायचा आहे. तर बघा, आपले जे 5 ज्ञानेंद्रिय आहेत कोणते कोणते आहेत? कान, नाक, डोळे, त्वचा हे आपले काय आहेत? कान, नाक, डोळे, त्वचा हे आपले काय आहेत? 5 ज्ञानेंद्रिय आहेत. तर तसेच आपल्याला काय विचारलेलं आहे की याच्यातला विसंगत घटक ओळखायला विचारलेला आहे. तर याच्यातला विसंगत घटक कोणता आहे? जे की हात के काय आहे? ज्ञानेंद्रिय नाही. प्रश्न क्रमांक 11. ग्रामपंचायत स्तरावर जन्ममृत्यूची नोंद करणारा अधिकारी कोण असतो? बघा, ज्या गावामध्ये ग्रामपंचायत असती त्या ग्रामपंचायतीमध्ये जे जन्ममृत्यूची म्हणजे एखाद्या व्यक्तीचा जर जन्म झाला त्याची नोंद ठेवायची आणि एखाद्या व्यक्तीचा जर मृत्यू झाला त्याची नोंद ठेवायची. तर ही नोंद ठेवणारा अधिकारी कोण असतो? तर ते काम निश्चितच कोणाचं असतं? ग्रामसेवकाचं असतं. तर आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर काय राहील? ग्रामसेवक. प्रश्न क्रमांक 12. महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याला आदिवासींचा जिल्हा म्हणून ओळखले जाते? बघा, महाराष्ट्रातील असा कोणता जिल्हा आहे की त्या जिल्ह्याला आदिवासींचा जिल्हा म्हणून ओळखले जाते? तर तो कोणत्या जिल्ह्याला ओळखले जाते? नंदुरबार. प्रश्न क्रमांक 13. ड्युटीवर असताना वरिष्ठ अधिकारी असल्यास चौकीदाराने काय करावे? बघा, ड्युटीवर असताना वरिष्ठ अधिकारी जर तिथं उपलब्ध असन, उपस्थित असन, तर चौकीदाराने काय करावे? तर त्यांचे काय करावे? चौकीदाराने उभे राहून त्यांना अभिवादन म्हणजेच काय करावे? सेल्यूट करावे. प्रश्न क्रमांक 14. तुम्हाला वाटत असेल की मी इथे प्रश्न क्रमांक 4 लिहिलेला आहे आणि मी 14 बोलायले, तर ते चुकून प्रश्न क्रमांक 10च्या ऐवजी 11 लिहिण्याच्या ऐवजी परत 1, 2, 3 झालेलं आहे. त्याच्यामुळं ती मिस्टेक झाली. तर त्याच्यामुळं मी 14, 15 असं म्हणत आहे. प्रश्न क्रमांक 14. भारताच्या चलनी नोटावर किती भाषा लिहिलेल्या असतात? बघा, भारताच्या ज्या चलनी नोटा असतात त्याच्यावर किती भाषा लिहिलेल्या असतात? तर त्याच्यावर एकूण किती भाषा लिहिलेल्या असतात? 17 भाषा लिहिलेल्या असतात. प्रश्न क्रमांक 15. तापी नदीचा उगम कोठे होतो? बघा, जी तापी नदी आहे त्या नदीचा विचारले की आपल्याला उगम कोठे होतो? तर त्या नदीचा उगम कुठं होतो? मुलताई, सातपुडा पर्वतरांगा. आणि जर आपल्याला राज्य विचारलं तर राज्य कोणतं येईल? मध्य प्रदेश. प्रश्न क्रमांक 16. 100 पैकी 9 वजा केले तर किती उरतात? बघा, 100 मधून जर आपल्याला 9 वजा केले तर एकूण किती उरतात? तर एकूण किती उरत असतात? 91 ही संख्या उरते. प्रश्न क्रमांक 17. शबरी आदिवासी घरकुल योजना कशासाठी आहे? बघा, जी शबरी आदिवासी घरकुल योजना आहे ती कशासाठी आहे? तर ती कशासाठी आहे? आदिवासी कुटुंबांना हक्काचे घर उपलब्ध करून देण्यासाठी. ही योजना जे आदिवासी कुटुंबांना आपल्या हक्काचे घर उपलब्ध करून देण्यासाठी ही योजना असते. प्रश्न क्रमांक 18. संगणकाचा मेंदू कोणाला म्हणतात? बघा, संगणकाचा मेंदू कोणाला म्हणतात? तर संगणकाचा मेंदू कोणाला म्हणतात? CPU. आणि जर आपल्याला विचारलं की CPUचा लॉंग फॉर्म काय आहे तर त्याचं संक्षिप्त रूप काय आहे? तर CPUचं संक्षिप्त रूप काय आहे? सेंट्रल प्रोसेस युनिट असं आपण त्याला म्हणतो. प्रश्न क्रमांक 19. जागतिक आदिवासी दिन कधी साजरा केला जातो? बघा, जागतिक आदिवासी दिन जो आहे तो कधी साजरा केला जातो? तर तो कधी साजरा केला जातो? 9 ऑगस्टला साजरा केला जातो. प्रश्न क्रमांक 20. भारताचे लोहपुरुष कोणाला म्हणतात? बघा, भारताचे लोहपुरुष आयरन मॅन म्हणून कोणाला ओळखले जाते? तर ते कोणाला ओळखले जाते? सरदार वल्लभभाई पटेल यांना ओळखले जाते. प्रश्न क्रमांक 21. 6 तासाची मिनिटे किती होतात? बघा, 6 तासाची मिनिटे किती होतात? बघा, आता एका तासामध्ये किती मिनिटं असतात? 60 असतात.
तर मग निश्चितच आपल्याला काय दिले, 6 तास दिले. म्हणजे 60 गुणिले 6 म्हणजेच किती येते, 360 मिनिटे. प्रश्न क्रमांक 22. महाराष्ट्रात एकूण किती जिल्हा परिषदा आहेत? बघा, महाराष्ट्रात एकूण किती जिल्हा परिषदा आहेत? तर महाराष्ट्रामध्ये एकूण किती जिल्हा परिषद आहेत? 34. परंतु जे मुंबई शहर आणि मुंबई उपनगर या 2 जिल्ह्याला जिल्हा परिषदा नाहीत. आपल्या महाराष्ट्रामध्ये एकूण किती जिल्हे आहेत? तर 36 जिल्हे आहेत. परंतु जिल्हा परिषदा किती आहेत? तर 34 आहेत. का 34 आहेत? की मुंबई शहर आणि मुंबई उपनगर या 2 जिल्ह्यांना काय नाही येतात? जिल्हा परिषद नाहीत. प्रश्न क्रमांक 23. पेन ड्राईव्ह हे कोणत्या प्रकारचे साधन आहे? बघा, पेन ड्राईव्ह जो असतं प्रत्येक व्यक्तीकडं सध्याच्या काळाची ही काय झालेली आहे, एक गरज झालेली आहे. आपण त्या छोट्याशा साधनामध्ये भरपूर काय करून ठेवतो माहिती आपण साठवून ठेवू शकतो. आपल्याला विचारलं की हे साधन कोणत्या प्रकारचे आहे, तर हे साधन कोणत्या प्रकारचे आहे? स्टोरेज म्हणजेच माहिती साठवण्याचे हे एक साधन आहे. प्रश्न क्रमांक 24. 10, 20, 20, 30, 40 या संख्येची सरासरी किती? बघा, आता सरासरी म्हणल्यावर काय असते की सरासरी म्हणजे त्या संख्येची मधली संख्या असते. बघा, जेव्हा आपल्याला 5 संख्या दिल्यात आणि त्यांची सरासरी विचारलं तर 2 इकडच्या सोडून 2 तिकडच्या सोडून डावीकडल्या 2 आणि उजवीकडल्या 2 सोडून जे मधली संख्या असते त्याला आपण सरासरी म्हणतो. बघा, आता इथं 10, 20, 30, 40 आपल्याला 4 संख्या दिलेल्या आहेत आणि विचारले सरासरी किती आहे, म्हणजे 10 आणि 20 यांच्यामधली संख्या कोणती आहे? निश्चितच 25 येईल. म्हणजेच आपल्या प्रश्नाचं उत्तर काय येईल की 25. प्रश्न क्रमांक 25. रक्ताभिसरण प्रक्रियेत शरीरातील कोणता अवयव रक्ताचे पंपिंग करतो? बघा, रक्ताभिसरण प्रक्रियेत खालीलपैकी कोणता अवयव रक्ताचे पंपिंग करतो? तर तो कोणता अवयव करत असतो? हृदय हा अवयव रक्ताचे पंपिंग करत असतो. प्रश्न क्रमांक 26. अमरावती विभागात एकूण किती जिल्हे आहेत? बघा, जो अमरावती विभाग आहे त्या विभागामध्ये आपल्याला विचारले की एकूण किती जिल्हे आहेत, तर ते एकूण किती जिल्हे आहेत? 5 आहेत. तर आपल्याला विचारलं की ते जिल्हे कोणते कोणते आहेत, तर कोणते आहेत? अमरावती, त्याच्यानंतर बुलढाणा, अकोला, यवतमाळ आणि वाशिम हे काय आहेत? अमरावती विभागात एकूण 5 जिल्हे आहेत. प्रश्न क्रमांक 27. सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह कोणता? बघा, सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह कोणता? तर तो कोणता आहे? गुरु. त्यालाच आपण काय म्हणतो? ज्युपिटर. इंग्लिशमध्ये त्याला काय म्हणतात? ज्युपिटर असे म्हणतात. बघा, सूर्यमालेतून जर तुम्हाला विचारलं की सर्वात तेजस्वी ग्रह कोणता, तर तो कोणता आहे? शुक्र हा ग्रह तेजस्वी ग्रह आहे. जर तुम्हाला विचारलं की सूर्यमालेतील कोणत्या ग्रहाला लाल ग्रह म्हणून ओळखल्या जाते, तर ते मंगळ या ग्रहाला सर्वात लाल ग्रह म्हणून ओळखले जाते. त्याच्यानंतर जर तुम्हाला विचारलं की सूर्यमालेतील सर्वात जवळचा ग्रह कोणता, तर तो कोणता ग्रह आहे? बुध हा ग्रह आहे. तर सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह कोणता आहे? गुरु, ज्युपिटर. प्रश्न क्रमांक 28. भारतीय संविधानाचे शिल्पकार कोणाला म्हणतात? बघा, एकदम साधा प्रश्न आहे की भारतीय संविधानाचे शिल्पकार कोणाला म्हणतात, तर ते कोणाला म्हणतात? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना काय म्हणतात? भारतीय संविधानाचे शिल्पकार म्हणून ओळखले जाते. प्रश्न क्रमांक 29. पोलीस पाटील आणि यांची नियुक्ती कोण करतो? बघा, पोलीस पाटील जे असतात त्यांची नियुक्ती कोण करतात, तर त्यांची नियुक्ती कोण करतात? उपविभागीय दंडाधिकारी. जे उपविभागीय दंडाधिकारी असतात त्यांनाच आपण SDM किंवा प्रांत अधिकारी म्हणतो. ते काय करत असतात की गावाच्या ठिकाणी पोलीस पाटलाची नियुक्ती करत असतात. प्रश्न क्रमांक 30. विसंगत पर्याय ओळखा. किलोमीटर, मीटर, ग्राम, सेंटीमीटर. बघा, आपल्याला विसंगत घटक ओळखायचा आहे. इथे परिमाण दिलेले आहेत आपल्याला. किलोमीटर दिलेले, त्याच्यानंतर मीटर दिलेले, सेंटीमीटर दिलेले. हे 3 जे परिमाण आहेत ते मीटरमध्ये मोजल्या जातात, परंतु हे जे ग्राम परिमाण आहे ते वजनामध्ये मोजले जाते. म्हणूनच आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर काय राहील? विसंगत घटक ग्राम हा राहील. मित्रांनो, अशाच नवीन व्हिडिओसाठी संध्या खेत्री या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. थँक्यू.